Amazing Akash, amazing. हाय मित्रांनो, मी आज मराठीतून बोलणार आहे कारण मी महाराष्ट्राचा आहे. नेहमी मराठी बोलणारच आहे. असं काही नाही, हिंदी इंग्लिश मराठी मी तिन्ही लँग्वेज बोलू शकतो. आज फायनली तो डे आला आहे मित्रांनो. मी फर्स्ट टाइम इंटरनॅशनल कॉम्पिटिशन खेळत आहे, एमिरेट्स क्लासिक. त्याच्यानंतर मी जेवढे पण प्रो लेवलचे कॉम्पिटिशन आहे आणि ते खेळणारे आणि प्रयत्न करणारे, मी मेहनत करणारे. इथून पुढं खूप मला पुढं जायचंय आणि तुम्ही माझ्यासाठी प्रेयर करा, प्रेयर मध्ये राहा. वन डे आय गेट प्रो कार्ड. एव्हरी डे हार्ड वर्क. ओके गाईज, आणि मी एवढंच बोलणार आहे मित्रांनो, तुम्ही पण असंच मेहनत करा, तुम्हाला पण नक्की एक दिवस भेटणार आहे सक्सेस. आणि दुसरी गोष्ट आहे मित्रांनो, आज 2-1.5 दिवसापासून मी पाणी नाही पिलंय. आज मी सगळं शेअर करणार आहे, माझ्याकडून जेवढं पॉसिबल आहे तेवढं. मी 2 दिवस सुट्टी घेतली, पर्सनल ट्रेनिंग, खूप कामं होते, तरी पण मी सुट्टी घेणार आहे. हे जर कॉम्पिटिशन मध्ये मी एक नॉर्मल जरी कॅटेगरी फर्स्ट सेकंड थर्ड काही जरी आलो तर मी इंटरनॅशनल लेवलला खेळणार आहे पुढं. आणि दुबई मसाल शो, दिबा क्लासिक, भरपूर कॉम्पिटिशन आहे. इव्हन फॉरेन कंट्री मध्ये पण आहे, स्पेन, USA, तुर्की. याच्यातलं कोणतं तरी मी ट्राय करणार आहे मित्रांनो. तुम्ही मला हेल्प करा. फर्स्ट टाइम कॉम्पिटिशन आहे. चला आता आम्ही इथं टॅक्सी आली आहे आमच्यासाठी, वेटिंग करते. जास्त बोलणार नाही मी, आता जाणार आहे. थँक्यू सो मच गाईज. विल मीट देअर. विच प्लेस दॅट? द अजेंडा. ओके, वी विल सी द. मित्रांनो, ही कॉम्पिटिशन फर्स्ट टाइम आहे. मला सपोर्ट करा तुम्ही, बिकॉज मी या इथपर्यंत येण्यासाठी खूप मेहनत केली. रात्रंदिवस एक केला या गोष्टींसाठी, इथपर्यंत येण्यासाठी. हेच माझं गोल होतं, इथपर्यंत यायचं होतं. इंडियामध्ये प्रॉब्लेम हे की तुम्ही बघू शकतात, खूप प्रॉब्लेम चालू इंडियामध्ये. ऍक्च्युअल मध्ये मला इंटरनॅशनलीच खेळायचं होतं आणि भारताचं नाव करायचं होतं. बट नो वन इज सपोर्ट मी इन इंडिया because lots of problem is there. So I don't want to play in India. I'm Indian, but I'm not like another country or something. It's my India. I will anytime support India. भारत मेरा महान है. मैं हमेशा खड़ा हो भारत के लिए. मित्रांनो, माझं मराठी इकडे बोलत नाही मी जास्त, थोडं ऍडजस्ट करून घ्या. काही इंग्लिश शब्द किंवा मराठी शब्द मिक्स होतात, कारण खूप दिवस झाले, वर्ष होत आले मी जास्त बोलत नाहीये, तर ते सवय होऊन गेली. तुम्ही असं नका समजू खूप इगो आहे, खूप ॲटिट्यूड आहे, मी हिंदी आणि इंग्लिश बोलतोय. असं काय नाही मित्रांनो, मी भारतात राहतो, मला तिन्ही पण लँग्वेज यायला पाहिजे. आणि थोड्या वेळाने आपण भेटणार आहे. तुम्ही दुबई, थोडंफार दुबई एक्सप्लोर करणार आहे. दुबई कसं आहे कसं नाही, खूप दिवस झाले मी एक्सप्लोर केलं नाही, आणि बघूया. आणि इथून पुढं मी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करत, कारण कॅमेरा मधून आम्ही शूट करणार आहे. आणि याच्यापेक्षा पण अजून नेक्स्ट वीकला आपण कॅमेरा घेणार आहे. आणि माईक तर घेतलंच आहे. खूप जणांनी बोललं होतं की माईक घ्या, पण वर्ल्ड बेस्ट माईक घेतला आम्ही फायनली, बिकॉज आम्हाला तेच पाहिजे होतं आणि लोकांपर्यंत आवाज जात नव्हता आमचा. तर आम्ही चांगले माईक घेतले, मिनिमम 15,000 ते 17,000चे माईक घेतले. तर मित्रांनो, मला हे बोलायचं नाहीये माईक एवढ्याच आहे तेवढ्याच आहे, कारण तुमच्यापर्यंत मराठी आवाज यायला पाहिजे. सी यू आफ्टर 15 मिनिट्स और हाफ एन आवर. फायनली मित्रांनो, आपण 20-25 मिनिटांनंतर पोहोचलो आहे आणि तो प्लेस आहे समोर, द अजेंडा. त्या याच्यामध्ये भरपूर मोठे कॉम्पिटिशन होतात. आणि आता फायनली पोहोचला आहे आणि टॅनिंग करणार आहे. टॅनिंग प्रोफेशनल आहे. जसं आपल्या इंडियामध्ये जे टॅन आहे 300-400 रुपयाला भेटतं, तसं काही नाही इथं. ते डायरेक्ट स्प्रे वाला टॅनिंग आहे. इथं एक्स्ट्रा पे करावा लागतो, 10,000 ते 15,000 रुपयाचे त्याचे. तर फायनली पोहोचलो, आता टॅनिंग करणार आहे. ते बँड लावणार आहे, रजिस्ट्रेशन करणार आहे आणि टॅनिंगला भेटूया. आता आपण फायनली पोहोचलो. लेट्स सी गाईज, आपण टॅनिंग करूया, प्रॉपर कंडिशन चेक करूया, कशी आहे कंडिशन, कसं नाही. मी मित्रांनो, माझं ही कॉम्पिटिशन खेळायची इच्छा नव्हती, पण जो मिथून खेळतो म्हणून माझा जो कोच आहे, त्यांनी सांगितलं की वी हॅव टू प्ले दिस ऑल्सो कॉम्पिटिशन, बिकॉज यू डोंट हॅव एनी UAE एक्सपिरियन्स. दॅट्स वाय वी हॅव टू प्ले दिस कॉम्पिटिशन, इव्हन इम्पॉर्टंट ऑल्सो. मी त्याच्यामुळे खेळत आहे ही कॉम्पिटिशन. माझी फक्त 20 ते 25 दिवसाची तयारी. इथून पुढे भरपूर मोठे कॉम्पिटिशन आहे, ते पण पार्टिसिपेट करायचं आहे मला. आणि मी आता काही चीट डे किंवा काही करू नाही शकत. आफ्टर कॉम्पिटिशन 1 आणि 2 दिवस त्याच्यानंतर मी चीट डे नाही करणार आहे. तर भेटूया मित्रांनो, आता टॅनिंगला चालू आहे. लेट्स सी गाईज.
फायनली मित्रांनो आम्ही मध्ये एंटर झालेलो आहे. तुम्ही स्टेज बघू शकतात. एक एक स्टॉल बसलेला आहे. इथं टॅनिंग एव्हरीथिंग इज हेअर. इथं प्रोफेशनल लोक पण येणार आहेत, अरबी शेख वगैरे त्या लेवलचे. आणि ही कॉम्पिटिशन फर्स्ट टाईम खेळत आहे. आणि अशा स्टेजवर खेळण्याचं वेगळीच मजा असते मित्रांनो, कारण फर्स्ट टाईम खेळत आहे मी या कॉम्पिटिशनला. आता मी मध्येच आलो टॅनिंगला आणि थोडंफार काही कार्ब लोड करणार आहे. आणि कारण माझा मित्र येऊ नाही शकत माझ्यासोबत, तर त्याला अलाउड नाही आहे. त्याच्यामुळं मी थोडं व्हिडिओ घेईल आणि नंतर जेव्हा मी शो जेव्हा चालू होईल तेव्हा पण व्हिडिओ घेईल. बिम्पिंग आय डोंट नो व्हिडिओ अलाउड आहे का नाही, कारण मध्ये खूप स्ट्रिक्ट आहे. तर हेच आहे स्टेज. एकदम भारी वाटलं. खूप मोठा स्टेज आहे मित्रांनो. फर्स्ट टाईम मी बघितलं असं स्टेज इंटरनॅशनल लेवलचं. तर आपण कॉम्पिटिशनला 2 तास आहे अजून. मी जेवढं माझ्याकडून अपलोड करता येईल तेवढं मी अपलोड करल आणि कार्ब लोडिंग पण करल. आणि अपलोडचा आय डोंट नो, मी शुअर नाही आहे, कारण तिथं खूप स्ट्रिक्ट आहे. आणि कसं एकटा मोबाईल किंवा कॅमेरा पकडायचं ते एकट्याकडून हँडल नाही होणार. जेवढं होईल माझ्याकडून तेवढं मी प्रिपरेशन करल या गोष्टींचा, अपलोड करल. आणि यूट्यूबमध्ये तुम्ही मला सबस्क्राईब करा मित्रांनो. यूट्यूबमध्ये हे मी अपलोड करणार आहे. सबस्क्राईब केलं तर तुम्हाला व्हिडिओ म्हणजे माझे डेली तर नाही आहे, पण माझे व्हिडिओ वगैरे दिसतील. तर मित्रांनो थोड्या वेळात भेटूया आपण. कार्ब लोडिंग करणार आहे, नंतर कॉम्पिटिशनचे रिझल्ट एव्हरीथिंग इज हेअर. आय विल शो यू रिझल्ट ऑल्सो. थँक्यू सो मच. Stage classic physique up to 178 centimeter. 101. Judges write down the number. العالمين هذا Number 80, 110 107, 108, يلا كاش 110. Make some space. Space, gentlemen, space. يلا 108, كاش يلا كاش Space. يلا كاش ايزي. amazing. Relax. Amazing Akash, amazing. 110. Relax. 107, 109. Stay straight. Show me your vacuum. Amazing bro, amazing. And inside chest. يلا show them. يلا كاش, perfect. Back double biceps. قوي. يلا. And inside triceps. يلا كاش side tricep. 110. Perfect. Vacuum balls. This is yours, come on. Perfect bro. Amazing, خطير. Abdominal untie. Any classic balls. يلا كاش, perfect bro. Amazing, 110. Relax. Perfect. Up to 178 centimeter. Thank you, gentlemen. You may leave the stage. Thank you. يلا كاش, perfect bro. 110. Perfect. centimeter. Next category, ladies and gents, up to 178 centimeter. Please come in. ايوه كاش. يلا خليه. أبطال فئة 178 سنتيمتر أمامكم جمهورنا الكريم، ونبدأ بصاحب المركز الخامس. Ladies and gents, 110. first place goes for player number
180 from Egypt, Ahmed Mohammed Sharif. Good, good, good. Akash, pause, pause. Top 4. Pause, bro. 110. Yes, yes, yes. والجزائر فأحمد. Vacuum, vacuum, vacuum. ومن أحمد إلى المركز الرابع. Moving now to the 4th place, ladies and gents. Yes, yes. Player number 110 from India, Akash Good. Shankar. Good, good, good. Amazing. مش مشكلة. توب 4. توكل عنه. وننتقل إلى الثلاث الأوائل, the top 3 athletes. Good, good, good. फायनली मित्रांनो ब्रॉन्झ मेडल भेटलेला आहे. या इथपर्यंत येण्यासाठी खूप मेहनत केलं होतं, पण चांगली गोष्ट इंटरनॅशनल लेवलला मला तुम्ही मेडल जर बघितलं तर इम्प्रेस व्हाल. मी अपलोड करेल मेडलचा फोटो. आपण नेक्स्ट कॉम्पिटिशनची चांगली तयारी करू. मी हॅपी पण नाही, खुश पण नाहीये, पण ठीक आहे, हे लाईफ आहे. हार कभी जीत होता रहता है. तुम्ही पण वाईट नका मानू. तर आपण नेक्स्ट व्हिडिओला भेटू मित्रांनो. मी खूप मेहनत केलं, आता मस्त खाईल, जेवण करेल 2-3 दिवस आणि मोठी तयारी करणार आहे विथ कोच. आणि हे माझी तयारी जास्त नव्हतं, फक्त 22 डेजची तयारी होती. तर मित्रांनो पुढची तयारी आपण करू व्यवस्थित. आणि हे एक इंटरनॅशनल लेवलला कॉम्पिटिशन बघितल्यानंतर मित्रांनो मी शॉक झालो. आय मीन काय बॉडी बिल्डर्स, एक पण असं नकली नाही आहे, हे सगळे प्रोफेशनल आहे. त्यांच्यात आपण उभं राहतोय, किती मोठी गोष्ट आहे. माझ्यासाठी तर मोठी गोष्ट आहे, बाकीच्यांचं मला नाही माहिती. पण थँक्यू सो मच एव्हरीवन, स्पेशली माझी फॅमिली. त्यांनी खूप सपोर्ट केला इथपर्यंत येण्यासाठी आणि पुढं पण करणार आहे. आज ब्रॉन्झ मेडल घेतलं, उद्या सिल्वर घेईल, उद्या गोल्ड घेईल, परवा. तर मित्रांनो मला असं सपोर्ट करा, जो सपोर्ट करतो तो सपोर्ट करा. मी कोणाचं एक्सपेक्टेशन नाही ठेवत आहे. ज्याला सपोर्ट करायचं तर करा, नाही तर नका करू. मला असं मी एक्सपेक्टेशन कोणाचं ठेवत नाही. जो सपोर्ट करल त्याचं चांगलं होईल, मी पण सपोर्ट करल त्यांना. ते बोलतात ना, गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट, असा विषय माझा. मी एकदम स्ट्रेट माणूस आहे. एनिवे मित्रांनो, हा जर्नी 20-25 दिवसाचा एकदम भारी होता माझ्यासाठी. खूप पेनफुल पण होता. ड्युटी पण, पर्सनल ट्रेनिंग पण, वर्कआउट पण, डाएट पण, स्वतःचा मील स्वतः तयार करणं, 5 o'clock कुठनं तयार करून करणं, तिकडून आल्यानंतर परत म्हणजे खूप हेडेक होता. तर या सगळ्या गोष्टीतून एक गोष्ट शिकायला भेटलं मित्रांनो, की लाईफमध्ये तुम्ही एवढा मेहनत करा, तुम्हाला नक्की सक्सेस भेटेल. 30 वयानंतर काय फायदा नाही. 30 वयाच्या आत जे तुम्हाला काय म्हणतात कुत्र्यासारखा मेहनत करा. 30 नंतर तर बसायचंच आहे, 35 नंतर तर बसायचंच आहे. तर असं मेहनत करा की सक्सेस काय बोलतात, आज मी दुबईला आहे, उद्या USA ला असेल. ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. मी कॉम्पिटिशनची तयारी करल. आता फोटो अपलोड किंवा व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न करन, कारण इकडं वेदर चांगलं नाहीये आणि आम्ही बाहेर जात नाहीये. वेदर एवढं चांगलं नसल्यामुळं आजारी वगैरे पडतं, म्हणून आम्ही व्हिडिओ वगैरे सोडत नाही. मी लास्ट टाइम पण बोललो होतं की व्हिडिओ सोडणार आहे, पण पॉसिबल होत नाही मित्रांनो. मी 12-13 तास काम करून, 11 तास काम करून आणि स्वतःचं जेवण स्वतः बनवायचं, 4-5 मील तयार करून घ्यायचं, स्वतःचे सगळं कामं करून घ्यायचं, पर्सनल ट्रेनिंग घ्यायचं आणि त्याच्यात व्हिडिओ एडिटिंग करायचं, व्हिडिओ काढायचं, सगळं खूप मोठा प्रोसेस आहे माझ्यासाठी. तर मी प्रयत्न कराल चांगलं. आता मी चांगलं जेवल. हे बघा, मी चॉकलेट खातोय आता. म्हणजे 1-2 महिन्यापासून मी एवढं स्वीट सगळं बंद केलं होतं आणि आता थोडं खाईल 1-2 दिवस. त्याच्यानंतर मोठी तयारी करू आपण प्रो लेवलची. हे एक नॉर्मल कॉम्पिटिशन होतं UAE बेसचं आणि भरपूर शिकायला भेटलं. मला बोललं गेलं की कोच की UAE कॉम्पिटिशन खेळणं गरजेचं आहे. मी UAE रजिस्टर्ड झालं. UAEमध्ये मला परमिशन भेटलं की मी इथून पुढं UAEचे कॉम्पिटिशन खेळू शकतो. तर UAEचे ID कार्ड भेटलं मला की मी UAEचा एक पर्सन झाला बॉडी बिल्डिंग मी UAE तर्फे खेळणार आहे. भारताचाच पर्सन आहे, भारताचंच नाव करणार आहे मी. फक्त UAE मध्ये मला एक इंटर भेटलं UAE तर्फे खेळण्यासाठी. ठीक आहे मित्रांनो, चला नेक्स्ट व्हिडिओला भेटूया आपण. असंच मला सपोर्ट करत राहा. थँक्यू सो मच मित्रांनो.
आपण माझं जर्नी बघितल्याबद्दल एवढं काय लॉंग नाही आहे, इमोशनल आहे माझ्यासाठी, बाकींच्यांचं मला नाही माहिती. थँक्यू सो मच मित्रांनो. आता आम्ही खाणार आहे, ते पण व्हिडिओ टाकणार आहे, बघूया काय खायला वगैरे. एवढं तर भूक नाही लागलं मला. आणि दुसरी गोष्ट, मी काय सॅड नाही आहे, मी खूप हॅप्पी आहे. फर्स्ट टाइम मी इंटरनॅशनल कॉम्पिटिशन खेळलो, मला ब्राउन्स मेडल भेटलं. थँक्यू सो मच मित्रांनो, भेटूया थोड्या वेळात.